पहिल्यांदा हेल्पलेस झालोय मी आयुष्यात. खेळ झालाय. कळलं. देवासारखं डोक्यावर घेतलंय मला लोकांनी आणि त्या तारखेला आरोपी म्हणून. आता 7वा फेरा सगळ्यात महत्वाचा. हा फेरा म्हणजे फक्त प्रदक्षिणा नाही. हा 2 जीवांनी एकमेकांना दिलेला सर्वात महत्वाचा शब्द आहे. मैत्रीचा, विश्वासाचा आणि निष्ठेचा. आयुष्यभर एकमेकांचे साथीदार राहण्याचा. या फेऱ्यानंतर तुम्ही फक्त नवरा बायको राहणार नाही, तर आयुष्यभराचे मित्र आणि सहचर बनणार आहात. चला आता 7वा फेरा सुरू करा. काय झालं आरके साहेब? एक मिनिट. काय करताय आरके? आय वॉन्ट टू से समथिंग. आरकेच्या सगळ्या फिल्ममध्ये 90% डायलॉग कोण ठरवतो? मी ठरवतो काय बोलायचं. बाकी 10% थातुरमातुर लेखक. दिस इज माय इव्हेंट. माझंच लग्न आहे आणि तुमची पिपाणी थांबेच ना. आरके ठेव. अरे मग काय सहचारिणी सहकुटुंब. जरा थांबा तुम्ही. एक काम करा आता तुम्ही, हे ते लावून घ्या. हां, मला बोलायचंय हिच्याशी, ते मी एकदा बोलतो. हां, तुम्ही तो थांबा जरा आता. 1 मिनिट. काय करताय तुम्ही? आरके काय करताय तुम्ही? 1 मिनिट. हे काय करताय तुम्ही? आय नीड सम टाइम. आय होप. कुठे चाललाय आरके? आरके काय झालंय नक्की? मोहिनीशी that's it. मोहिनीजी, 7व्या फेऱ्याचा अर्थ मला माहिती आहे. हां, 7व्या फेऱ्यामध्ये नवरा बायको तुमचे वधूवरांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? गुरुजी बरोबर सांगतो मी. 7व्या फेरीचा अर्थ विश्वास असणं गरजेचं आहे. कधी येणार विश्वास? 2 व्यक्तींमध्ये येणार विश्वास जेव्हा त्यांना दोघांना खरं माहिती आहे एकमेकांचं खरं. मग आता खरं सांगणार आहे मी. खरं सांगणार आता. म्हणजे मग 7वा फेरा विश्वास. ऐक, मी तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे म्हणून हे लग्न करत नाही आहे. तुला उद्ध्वस्त करण्यासाठी करतो. गेले 3 महिने प्रेमाने वागतोय तुझ्याशी. तुझ्या आई बाबांची सेवा. गुड बॉय मेरी माझी. आईला पण दूर केलं माझ्यापासून. काय आहे सगळं? हां, काय आहे? ढोंग होता.
ऍक्टिंग होती, ऍक्टिंग, अभिनय. अभिनय आहे हा. अभिनय कसा वाटला? हे सगळं फक्त तुझा विश्वास जिंकण्यासाठी. आर के काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्धीत नाहीये. मला नकोय असं लग्न. आपण थांबूया. आपण तुम्हाला बरं वाटलं ना की पुन्हा लग्न करू. आता थांबूयात. पुन्हा 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 लग्न करायला काय तुझ्या आई बापासारखं आहे का मी? 22 वर्ष झाली चढले बोल्यावर. हा? कोण आहे? कोण आहे मी? आरके. आरके, आरके, आरके द सुपरस्टार. अहो का आरके द सुपरस्टार. कळलं? One minute. अहो आर के काय करताय तुम्ही? तुम्ही सोडा ती. काय करताय तुम्ही? अहो बाटली पण एमटी, आरके पण एमटी. आज सगळं एमटी. तुला सांगतो, तुला काय वाटलं मोहिनी? वेर इज माय वधू? आय नो तुमचं लक्ष आहे का नाही बघितलं. माझंच इव्हेंटला येऊन तुम्ही लक्ष नाही. येस. काय वाटलं तुला? हे दारू का पितो? मजा येते म्हणून? हां, ते नाही पेलं तर पुन्हा प्रेम करायला लागेल तुझ्यावर म्हणून. सॉफ्ट होईन परत. सॉफ्ट नाही होणार. पेलो नसतो तर मग खोटं वागावं लागलं असतं. दारू उलट काम करते माझ्यासाठी. दारू पेले की मी इथून स्पष्ट होतो. मी इथून क्लिअरच बोलायचं आहे मला. स्पष्ट. तू पनवती पहिल्यांदा भेटली तिथून माझा डाऊनफॉल सुरू झाला. सेटवर माझ्याशी आर्ग्युमेंट केलं ना. हिंमत नव्हती कोणाची. सॉरी. फुटले डोळे आणि फुटले असते तर घरी बसा. आउट. एक मिनिट सर. तिला आधी सॉरी म्हणा. प्रत्येक वेळेला आडवी आली. ॲड केली माझ्याबरोबर. लाईक आणि मग सुपरस्टार आरकेचं आयुष्य हे मेकअपवालीच्या भोवती घर फिरतोय. सुपरस्टार फिरतोय. प्रतापराव युजलेस कोणामुळे आला? तुझ्यामुळे आला माझ्या आयुष्यात. पायाशी बसायची लायक आहे त्याची. प्रतापराव एवढीच नाही, ती पण आली. दीपा आली. फिल्म बंद पडली. प्रोड्युसर बॅकआउट. हां,
सगळं माफ केलं, सगळं सोडलं, मनापासून प्रेम केलं तुझ्यावर, सगळं सांगितलं तुला, माझं पास्ट लाईफ सगळं तुला सांगितलं, बाकी कोणालाही माहित नाही, ओनली यू. हां, ओनली यू. मी मन मोकळं केलं, पोलिसांसमोर तू मन मोकळं केलं. मुकुंदला तुमच्याशी लग्न करायचं होतं आणि हा मुकुंद तुमच्या मागे पागल झाला होता. आरकेला आणि तुम्हाला त्याची अडचण झाली होती आणि म्हणून तुम्ही दोघांनी त्याच्या ऍक्सिडेंटचा प्लॅन रचला. सेटवर इतकी सगळी लोक असताना तुम्ही नेमकं मुकुंदलाच बाहेर बोलवलं आणि जसा मुकुंद आला तुम्ही आरकेला इशारा केला आणि त्याने गाडी मागे आणली आणि आरकेने त्याची गाडी मुकुंदवर चढवली. आरकेची आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुम्ही गप्प आहात, बरोबर आहे ना? खोटे मुद्दामून नाही गाडी चढवली त्यांनी. आरके सर गाडी रिव्हर्स घेत होते आणि तेव्हा मुकुंद गाडी खाली आला आणि मग तुझा स्वाभिमान मांजरासारखा अडवा. जेलमध्ये गेलो होतो मी, आरकेला अटक, मोर्चे, टीव्हीवर न्यूज. सुपरस्टार आरकेला अटक, सहकार्याच्या खुनाचा आरोप. सुपरस्टार की मर्डरर, मोहिनी देवकरने दिली साक्ष. आरकेच्या नावाची बदनामी शाई फेकली माझ्या अंगावर नाही, तोंडावर. पाहिले व्हिडिओवर, पाहिले काय टीव्हीवर पाहिलं, व्हिडिओ काढले झूम करून. आरके काहीच नाही बोलला, ऐकून घेत होता. आरके जोक आहे, आरके जोक आहे. मी काळा शाई लावून उभा, हेल्पलेस. तुझ्यामुळे पहिल्यांदा हेल्पलेस झालोय मी आयुष्यात. खेळ झालाय, कळलं. देवासारखं डोक्यावर घेतलंय मला लोकांनी आणि त्या तारखेला आरोपी म्हणून दीपा आणि तू दोघींनी नरकात पाठवलं मला. हां, मूर्ख नाही पण मी. यावेळी मी अलर्ट होतो, अलर्ट. त्यांचे हे मिडल क्लास काय म्हणलं, काय तू लोअर मिडल क्लास. सर आम्ही बिलं भरतो. या लोअर मिडल क्लास मुलींसाठी लग्न म्हणजे काय, आयुष्य, स्वाभिमान, आणि डिवोर्स, जन्मठेप. रोजचं मरण. तेव्हाच ठरवलं मोहिनीशी लग्न करायचं आणि तिला मरेपर्यंत जन्मठेप द्यायची, बाय हुक और बाय क्रूक. आज या अग्नीला आणि 7व्या फेऱ्याला साक्षी ठेवून सांगतो, हे वचन देतोय आरके, 7 महिन्यात तुला डिवोर्स देणार
आणि माझ्या आयुष्यातून फेकून देणार. जगशील पण रोज मरशील. माझ्या आयुष्यात अंधार आणलास, तुझ्या आयुष्यात आता मी आणणार अंधार. काळा कुट्ट. किती वेळ लागणार आहे अजून आरकेंना? गायब झाला बहुतेक. हा तर बिग टाइम धमाका आहे. मजा येणार आता. सुपरस्टार आरकेच्या फिल्म सारखेच त्यांच्या लाईफ मधले ट्विस्ट काही संपत नाहीयेत. अचानक आणि घाईघाईमध्ये ठरलेल्या या लग्नात एक नवा हॉट अँड हॅपनिंग हंगामा होणार आहे. कारण गेस वॉट, आरकेचे सगळे नातेवाईक इथे जमले आहेत. विधीसाठी गुरुजी सुद्धा आलेले आहेत. अख्खी मीडिया त्यांची वाट पाहतीये. इतकंच नाही तर अख्खी इंडस्ट्री सुद्धा जमली आहे. पण स्वतः सुपरस्टार आरकेचा कुठेच काही पत्ता नाहीये. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरकेच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत. आरकेचे भाऊ सुद्धा दिसत आहेत. पण आरकेचे वडील आणि एकेकाळचे सुप्रसिद्ध निर्माते दशरथ कारखानीस हे मात्र उपस्थित नाहीयेत. आरकेच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर आरकेची रिअल लाईफ ही रिअल लाईफपेक्षा जास्त एक्साइटिंग, थ्रिलिंग आणि एक्स्ट्रीमली अनप्रेडिक्टेबल आहे. हे लग्न सुद्धा ह्यातच भर घालणार का, हे काही वेळातच कळेल. मी ऋतुराज कुटे, कॅमेरामॅन टोनी सिंग सोबत पाहत राहा आमचीच मुंबई. शांत हो. ऐक, पाणी पिऊन घे थोडं. ठीक आहे. काळजी करू नकोस, राघव येईल. हा, थोडा रेस्टलेस असेल ना तो आता. ठीक आहे. हे बघ, त्याने मला प्रॉमिस केलंय की नाही, तो येणार, नक्की येणार. माझा विश्वास आहे राघववरती. दीपा, तू शांत हो. तू दीपा मॅम, काय झालं? उचलला फोन त्याने? हा, काय झालं? मग कशाला आलायस? आईसाहेब, गुरुजींनी मेसेज दिलाय की मुहूर्ताची वेळ निघून चालले, लवकर काय ते बघा. गुरुजींना सांग, आय डोंट गिव्ह अ डॅम. कळलं ना? जेव्हा मी लग्न करेन ना, तोच असेल लग्नाचा मुहूर्त. गो टेल हिम. बंटी, चल. काय झालं? कळलं का काही? काहीच नाही. वाव. मग आजपर्यंत त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज होता आणि आता तो उचलत नाहीये फोन. मला सांग, याने याच्या जीवाचं बरं वाईट केलं नसेल ना? त्याला घरी एकटं ठेवलंय, चूक तर नाही ना केली आपण? नाही, राघव तसं काही करणार नाही. काहीतरी वेगळंच चालू आहे त्याचं. तो कोणाला तरी हर्ट करण्याच्या मार्गावर आहे. काहीतरी वेगळा गेम खेळतोय. तो गेम कळत नाहीये मला. आणि या गेममध्ये कोण हर्ट होणार आहे तेही कळत नाही आहे. गुरुजी, आता 7वा फेरा सुरू करायचा. सगळ्यांना सगळं खरं माहिती आहे. आणि आता हेच आहे 7वा फेरा घ्यायचा. आता ऑफिशियल वधू 7वा फेराचा घेऊया. सत्यगड. अरे हा अधर्म आहे. मोहिनी, अजून 7वा फेरा झाला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. हवं तर तू इथूनही मागे फिर. या अशा माणसाबरोबर संसार करण्याची चूक करू नकोस. गुरुजी, फक्त 7वाच फेरा बाकी आहे ना? होय मोहिनी, पण पहिले 6 फेरे घेतलेत मी गुरुजी. आणि जी वचनं दिलेत ना, ती खोटी नाही आहेत. आता 7व्या वचनाला मी मागे फिरणार नाही.
आरके, तुम्ही 7व्या फेऱ्याचा अर्थ घटस्फोटापर्यंत पाहिला आणि मी जन्मोजन्मीच्या नात्यापर्यंत पाहिलाय. हो, आहे मी लोअर मिडल क्लास साधी मुलगी. आमच्या मुलींची ना लग्नासाठीची खूप मोठी महागडी स्वप्न नसतात, जेन्युइन असतात. आम्ही मिडल क्लास मुली लग्नानंतर फक्त नव्या घरात नाही तर नव्या जगात प्रवेश करतो. आमच्या लग्नात मीडिया येत नाही, आपण मायेने जोडलेली 4 माणसं येतात. तुम्ही स्क्रीनवर खूप वेळा लग्न केलं असेल, रिटेकही घेतले असतील, पण आमच्यासाठी आयुष्यात रिटेक नसतो आरके. थोडं जास्त वाटेल तुम्हाला, पण ऐकाच, आम्हाला जुन्या घरट्याची आस नसते. आपण हुरहुर असते. ओठी असतो 16 सुखाचा आणि डोळ्यात असतो पूर. आरके, आमच्यासाठी इव्हेंटचा कलर पॅलेट महत्वाचा नसतो. लग्नानंतर आयुष्याला जो नवा रंग येणार आहे ना, तो महत्वाचा असतो. हे दागिने महत्वाचे नाही आहेत आमच्यासाठी. आमचा जोडीदारच आमच्यासाठी दागिना असतो आणि तोच आयुष्यभर कसा मिरवायचा हा निर्धार करतो आम्ही. मला आईबाबाने विचारलं होतं तुला कसा जोडीदार हवाय, तेव्हा त्यांना सांगितलं होतं मी, मला पांढऱ्या घोड्यावरून येणारा राजकुमार नकोय, ज्याचं मन राजासारखं आहे असा मुलगा हवाय मला. 2 हाताने पैसे उधळणारा नकोय, 2 हाताने माया उधळणारा हवाय. जेव्हा ऊन असेल तेव्हा त्याने मला सावली दिली पाहिजे. जेव्हा तो थंडीने पिचला असेल तेव्हा मी त्याला ऊब दिली पाहिजे. आरके, तुमच्यासाठी या लग्नाचा पाया सूड असेल, पण माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात सुंदर कमिटमेंट आहे आणि मी ती पाळेन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि त्यानंतर सुद्धा. काय म्हणालात तुम्ही आता? 7 महिन्याच्या आत मला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा? मिस्टर आरके, तुम्ही एक गोष्ट विसरताय. लग्न फक्त वराचं नसतं, वधूचं सुद्धा असतं. वचन फक्त वर घेत नाही, वधू सुद्धा घेते. वचन फक्त तुम्ही एकट्याने नाही घेतलेत, मी सुद्धा घेतलेत. आज या अग्नीला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देते. अहो 7 महिनेच काय, 7 जन्म झाले ना तरी माझ्यापासून तुमची सुटका नाही. संसार हा फक्त जिंकण्यासाठी नसतो तर निभावण्यासाठी असतो आणि मी निभावणार. संसार हा सूड उगवण्याचा खेळ नाही आरके, तो विश्वासावर उभा राहणारा यज्ञ असतो. तुम्ही हा संसार मोडण्यासाठी लग्न करताय ना, आणि मी तो टिकवण्यासाठी करणार. माझ्यासाठी लग्न व्यवहार नाहीये, सूडही नाहीये. माझ्यासाठी लग्न म्हणजे एक संस्कार आहे. आयुष्यातला सगळ्यात पवित्र क्षण आणि त्याचा मान मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ठेवणार. या सुपरस्टार आरकेला माझ्या राघवमध्ये बदलणार. गुरुजी, सुरू करा. देव तुझ्या पाठीशी.
करंगळी. चला 7वं वचन पूर्ण करू.